तुमचं पण असं सुरू झालं असेल ना आता? म्हणजे मुलांना सकाळी उठवणं, मुलांसाठी टिफिन बनवणं किंवा त्यांना रेडी करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पण सुरू झाल्याच असतील. माझं पण रुटीन काही दिवस आधी बिघडलेलं होतं, कारण मुलांच्या सुट्ट्या सुरू होत्या. त्यामुळे मग मी पण आरामात उठायची, सगळ्या गोष्टी आरामातच व्हायच्या. रुटीन काय पूर्ण म्हणजे डाएट पण सगळ्या गोष्टी बिघडलेल्या होत्या. पण आता फायनली रुटीनमध्ये आलेली आहे. आजपासूनच म्हणू शकता तुम्ही. आजपासून अद्विकची शाळा सुरू झालेली आहे. माही तरी स्वतः करून घेत होती. माहीचे क्लासेस सुरू झालेले होते, पण ती स्वतः करून घ्यायची, त्यामुळे मग इतकं टेन्शन नाही राहायचं. पण आता कसं अद्विकची शाळा सुरू झालेली आहे, तर त्यामुळे त्याचं तर टेन्शन आहे, त्याला रेडी करणं वगैरे हे ते. तरी त्याला खूप काही गोष्टी मी शिकवलेल्या आहेत किंवा त्याच्या पप्पांनी शिकवलेल्या आहेत. ब्लिंकिटवरून ऑर्डर केलेलं होतं काही, तर ते आलेलं होतं, कारण रात्रीलाच कार्टमध्ये टाकून ठेवलं होतं मी, जे मला सकाळी पाहिजे होतं ते, आणि ते आता सकाळी आलेलं होतं. आणि इथे अद्विकने आंघोळ वगैरे करून दिवा वगैरे लावला, आणि त्याला अगरबत्ती लावायला त्याच्या पप्पांनी शिकवलं, दिवा लावायला त्याच्या पप्पांनी शिकवलं. ह्या काही सवयी आहेत त्याला त्याच्या पप्पांनी शिकवलेल्या आहेत, आणि काही हेल्दी खाण्याच्या हॅबिट मी लावलेल्या आहेत. तर असं आम्ही दोघांनी मिळून मुलांना काही गोष्टी अशा चांगल्या शिकवलेल्या आहेत, ज्या शिकवायला पाहिजे या वयात. कारण या वयात जर तुम्ही मुलांना शिकवाल ना, तर मुलं खूप लवकर शिकतात. आणि जर तुम्ही त्यांना स्वतःहून करून द्याल ना, तर मग ते आपल्यावर डिपेंड राहतात. म्हणून मी कधीच त्यांना माझ्यावर डिपेंड नाही ठेवलेलं आहे. माझी मुलगी असो किंवा मग माझा मुलगा असो, ते माझ्यावर बिलकुल डिपेंड नाही आहेत. ते स्वतः करू शकतात. आणि मग बटाट्याची भाजी आणि पोळी ही टिफिनमध्ये बनवलेली होती. माहीने घरीच खाऊन घेतली. अद्विक गेला स्कूलला आणि माही तिच्या क्लासला गेली, आणि मग माझे मी कामं सुरू केले. चला मग आता इथे या ब्लॉगला थांबवते. फुल ब्लॉग चॅनलवर अपलोड केलेला आहे, चेकआउट करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. Bye guys.